नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की मुलांच्या आरोग्याबद्दल पालकांच्या मनात अनेक प्रश्न येतात. त्यांची खाण्यापिण्याची आवड कमी होते, चिडचिड वाढते आणि मग तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. तर आज आपण याच सगळ्यावर एक सोपा उपाय बघणार आहोत. बघा, हा प्रश्न खूप ओळखीचा वाटतो नाही का? जर मुलांना उन्हाळ्यात थकवा येत असेल किंवा जेवायला नको म्हणत असतील तर आजची ही माहिती नक्कीच कामाला येईल. चला, या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन एक सोपा उपाय शोधूया. या सगळ्या त्रासामुळे ना एकच मोठा प्रश्न पडतो. दिवसभरात मुलांना नेमकं खायला काय द्यायचं? असं काय द्यायचं की ते उत्साही आणि निरोगी राहतील? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. थकवा, भूक न लागणं आणि सारखा आजारी पडणं ह्या 3 समस्या उन्हाळ्यात अगदी सामान्य आहेत. पण काळजी करू नका, यावर एकच प्रभावी उपाय आहे: योग्य आहार योजना. एक व्यवस्थित डाएट प्लॅन ह्या सगळ्या समस्यांना दूर ठेवू शकतो. एक गोष्ट आधी स्पष्ट करतो, हा आपल्या मालिकेचा पहिला भाग आहे. आज आपण सकाळपासून दुपारपर्यंत काय खायचं यावर बोलणार आहोत. आणि यानंतरच्या दुसऱ्या भागात आपण संध्याकाळ आणि रात्रीच्या आहाराबद्दल सविस्तर बोलू. चला तर मग सुरुवात करूया. दिवसाची सुरुवात चांगली होणं खूप गरजेचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांना सकाळी उठल्या उठल्या कोणतीही जड गोष्ट खायला नाही द्यायची आहे. इथे आपल्याकडे 2 अगदी सोपे आणि फायदेशीर पर्याय आहेत. एकतर कोमट पाण्यात थोडंसं मध घालून द्या, किंवा दुसरा उत्तम पर्याय म्हणजे सातूचं पाणी. हे प्यायलाही छान लागतं आणि शरीराला थंडावा देतं. दोन्ही गोष्टी पोटासाठी हलक्या आहेत आणि दिवसाची सुरुवात एकदम ताजीतवानी करून देतात. आता हे का द्यायचं? याचं कारण खूप साधं आहे. ही पेय रात्रभर रिकाम्या असलेल्या पोटाला हळूवारपणे जागं करण्याचं काम करतात. यामुळे शरीराला आवश्यक असलेलं पाणी मिळतं, म्हणजे शरीर हायड्रेटेड राहतं. आणि हो, पचनशक्ती सुधारायलाही मदत होते. सकाळचं पेय झालं की आता वेळ येते दिवसाच्या पहिल्या महत्त्वाच्या जेवणाची, म्हणजेच नाश्त्याची. नाश्ता असा हवा जो ऊर्जा देईल पण पोटाला जड वाटणार नाही. तर नाश्त्यामध्ये काय द्यायचंय आणि काय टाळायचं हे इथे अगदी स्पष्ट आहे. पोहे, उपमा हे पदार्थ पचायला एकदम हलके असतात आणि दिवसभरासाठी चांगली ऊर्जा देतात. मूग डाळीचा चिल्ला हा प्रोटीनसाठी उत्तम आहे, तर दही आणि फळं शरीराला छान थंडावा देतात. आणि हो, तळलेले आणि जास्त तेलकट पदार्थ पचायला जड असतात, त्यामुळे ते टाळलेलेच बरे. आणि हो, एक छोटी पण महत्त्वाची टिप: नाश्त्याच्या पदार्थांमध्ये थोडंसं साजूक तूप घातलं तर ते आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्याने चवही वाढते आणि शरीराला चांगले फॅट्स मिळतात. आता नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये मुलांना हमखास थोडी भूक लागते. तर या वेळेत शरीराला थंडावा देणारा आणि हायड्रेट ठेवणारा एखादा हलका पदार्थ द्यावा. यासाठी 3 सर्वोत्तम पर्याय आहेत. एक तर टरबूज किंवा काकडी. या दोन्हीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहते. आणि तिसरा पर्याय म्हणजे नारळ पाणी. हे तर नैसर्गिक एनर्जी ड्रिंकच आहे, ज्यामुळे मुलांना लगेच ताजंतवानं वाटतं. या पदार्थांचा सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की ते शरीर आतून थंड ठेवतात. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातलं पाणी कमी होतं, म्हणजे डिहायड्रेशनचा धोका असतो. तर हे नैसर्गिक आणि चविष्ट पदार्थ तो धोका टाळतात. चला, आता आपण दिवसाच्या सगळ्यात महत्त्वाच्या जेवणाकडे वळूया: दुपारचं जेवण. हे जेवण एकदम संतुलित आणि परिपूर्ण असायला हवं, जेणेकरून दिवसभर ऊर्जा टिकून राहील. एका परिपूर्ण ताटात काय काय हवं ते इथे पाहूया. 1-2 चपात्या, 1 वाटी डाळ आणि एखादी पालेभाजी. विशेषतः दुधी किंवा भोपळ्यासारख्या भाज्या उत्तम, कारण त्यात पाण्याचा अंश जास्त असतो आणि त्या शरीराला थंडावा देतात. दुपारच्या जेवणाबद्दल 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे जेवण खूप तिखट किंवा मसालेदार नसावं, कारण त्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. आणि दुसरं, ताटात दही असायलाच हवं. दही फक्त शरीर थंड ठेवत नाही, तर पचनक्रिया सुधारायलाही मदत करतं. तर आतापर्यंत आपण सकाळपासून ते दुपारपर्यंत मुलांनी काय खावं हे सविस्तर पाहिलं. दिवसाच्या पहिल्या भागासाठी ही एक अगदी सोपी आणि संपूर्ण आहार योजना आहे. ही माहिती मुलांच्या उन्हाळ्यातील आरोग्यासाठी नक्कीच मदत करेल. योग्य वेळी योग्य आहार दिला तर मुलं नक्कीच उत्साही आणि निरोगी राहतील. पण आता प्रश्न उरतो की दिवसाच्या दुसऱ्या भागाचं काय, म्हणजे संध्याकाळच्या नाश्त्यात आणि रात्रीच्या जेवणात मुलांना काय द्यायला हवं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळेल. भाग 2 मध्ये आपण संध्याकाळ आणि रात्रीच्या आहाराबद्दल बोलणार आहोत आणि सोबतच काही आणखी महत्त्वाच्या टिप्सही देणार आहोत. नमस्कार. चला, आपल्या मुलांच्या आरोग्य प्रवासाला पुढे नेऊया. पहिल्या भागात आपण सकाळपासून दुपारपर्यंत काय खायला द्यायचं हे पाहिलं, बरोबर? आता आपण बघणार आहोत की संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा त्यांचा आहार कसा असावा.
जेणेकरून त्यांना मस्त शांत झोप लागेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम फ्रेश उठतील. विचार करा, मुलं शाळेतून घरी येतात आणि दारात पाय ठेवल्या ठेवल्या पहिला प्रश्न काय असतो? आई, खायला काय आहे? बरोबर ना? तर मग याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. म्हणजे संध्याकाळच्या चहासोबत काय द्यायचं आणि रात्री झोपेपर्यंत त्यांना काय खायला घातलं पाहिजे. चला, मग सुरुवातच करूया संध्याकाळच्या नाश्त्यापासून. दिवसभर शाळेत दमून भागून आल्यावर मुलांना परत फ्रेश करण्यासाठी हा नाश्ता खूप महत्वाचा असतो, नाही का? आता इथे बघा, आपल्यासमोर 2 चॉईसेस आहेत. एक आहे हेल्दी आणि दुसरा तेवढा नाही. एका बाजूला आहे लिंबू सरबत किंवा ताक, जे मुलांना एकदम ताजंतवानं करेल, आणि दुसऱ्या बाजूला आहेत कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेटमधले पदार्थ, ज्यात साखर आणि मिठाशिवाय दुसरं काहीच नसतं. निवड अगदी सोपी आहे, हो ना? म्हणजे बघा, एक चांगला पौष्टिक नाश्ता म्हणजे काय तर एक जादूची कांडीच आहे. त्याने फक्त भूकच नाही भागत, तर मुलांमधला सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि त्यांना खेळायला, अभ्यास करायला एकदम नवी एनर्जी मिळते. बरं, संध्याकाळचा नाश्ता तर झाला. आता वळूया रात्रीच्या जेवणाकडे. आता रात्रीचं जेवण कसं असावं? तर एकदम हलकं-फुलकं पण पोटभरीचं. चला बघूया काय काय ऑप्शन्स आहेत. रात्रीच्या जेवणासाठी ना खिचडी, दलिया किंवा अगदी आपली साधी भाजी चपाती हे सगळ्यात बेस्ट पर्याय आहेत. का? कारण हे पचायला खूप सोपे असतात आणि त्यामुळे मुलांना रात्री एकदम शांत, गाढ झोप लागते. आता रात्रीच्या जेवणात काय द्यायचं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच कधी द्यायचं हे सुद्धा. आणि त्यासाठी हा 2 आकडा खूप खूप महत्वाचा आहे. काय आहे बरं या 2 आकड्याचं रहस्य? चला बघूया. तर बघा, नियम अगदी साधे सरळ आहेत. पहिला नियम, जेवण नेहमी हलकं असू द्या. आणि दुसरा, जो सगळ्यात महत्वाचा आहे, मुलांना झोपण्याच्या कमीत कमी 2 तास आधी जेवायला द्या. याने काय होतं, त्यांचं अन्न व्यवस्थित पचतं आणि मग झोप पण छान लागते. जेवणाचं तर झालं, पण आता आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी मुलांच्या वाढीसाठी खूप खूप आवश्यक आहे, आणि ती म्हणजे शांत झोप. आणि झोपण्यापूर्वीची एक छोटीशी सवय त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आणि ती जादूची गोष्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर 1 कप कोमट दूध. अहो, आपल्या आजी आजोबांपासून चालत आलेला हा घरगुती उपाय आजही तितकाच परिणामकारक आहे बरं का. आणि या कोमट दुधाचे फायदे पण बघा कसे दुहेरी आहेत. एकतर यामुळे मुलांना मस्त शांत झोप लागते, आणि दुसरं म्हणजे दुधातली जी पोषक तत्व आहेत ना, ती त्यांच्या वाढीसाठी खूप मदत करतात. चला तर मग, आतापर्यंत आपण जे काही बोललो त्यातून मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी 3 सोपे मंत्र किंवा 3 सवयी लक्षात ठेवूया. हे 3 नियम म्हणजे मुलांच्या चांगल्या आरोग्याचा पायाच आहेत असं समजा. पहिला, दिवसभरात भरपूर पाणी प्यायची सवय लावा. दुसरा, जंक फूडला घरातून कायमची सुट्टी द्या. आणि तिसरा, जो खूप महत्वाचा आहे, नेहमी ताजं घरचं जेवणच द्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, संध्याकाळचा आहार म्हणजे फक्त पोट भरणं नाही, तर ती आहे पुढच्या दिवसाच्या चांगल्या सुरुवातीची तयारी. कारण चांगला आहार घेतला तरच चांगली झोप लागेल आणि मगच मुलं दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम उत्साही आणि ताजीतवानी उठतील. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली? जर उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.